Hello friends, I am Umesh Sirgari, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचा पहिल्या चॅप्टरची सुरुवात केलो होतो. तर त्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिक्स ऑफ मशीनिंग याबद्दल पाहिलेलो होतो आणि तसेच सिंगल पॉईंट कटिंग टूलची जॉमेट्रीबद्दल आपण पाहिलो होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कटिंग अँगल आहेत म्हणजे जे सिंगल पॉईंट कटिंग टूलवरती जे आपण अँगल मेजर केलेले आहेत किंवा जे आपण 6 अँगल्स पाहिलेले आहेत तर त्यांचा इफेक्ट नेमका काय होतो त्याबद्दल स्टडी करणार आहोत. तसेच टाईप्स ऑफ कटिंग हे पॉईंट बघणार आहोत आणि टाईप्स ऑफ चिप हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला पहिला पॉईंट आहे इफेक्ट ऑफ बॅक रेक अँगल. आता इफेक्ट ऑफ बॅक रेक अँगल म्हणजे काय हो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. मी आता तुम्हाला सिम्पलमध्ये सांगतो बॅक रेक अँगल म्हणजे काय. तर अँगल बिटवीन दी फेस ऑफ द कटिंग टूल अँड दी लाईन द रेफरन्स लाईन विच इज परपेंडिक्युलर टू दी वर्कपीस ऑर विच इज पॅरलल टू दी बॉडी. म्हणजे द अँगल बिटवीन दी फेस ऑफ द कटिंग टूल, हा जो फेस आहे हा फेस आहे कटिंग टूलचा आणि द रेफरन्स लाईन विच इज पॅरलल टू दी बॉडीला पॅरलल असलेली लाईन ऑर विच इज नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर टू दी वर्कपीस, या दोघांमधल्या अँगललाच बॅक रेक अँगल असे म्हणतो. तर त्याचा इफेक्ट नेमका कसा होतो. इफ बॅक रेक अँगल इन्क्रीजेस फोर्स ऑन द टूल डिक्रीज. म्हणजे बॅक रेक अँगल जर आपण वाढवलो तर जे फोर्स रिक्वायर्ड असतात टूलवरचे जे फोर्सेस असतात ते कमी होतात आणि इट ऑल्सो पॉवर रिक्वायर्ड ऑन द मशीनिंग इज ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे पॉवर जे कन्झम्पशन होतो मशीनिंगसाठी तो पण कमी होतो जेव्हा आपण रेक अँगल इन्क्रीज करतो, बॅक रेक अँगल इन्क्रीज करतो तेव्हा. आणि सेकंड आहे मॅक्सिमम पॉझिटिव्ह रेक अँगल यूज्ड इज 45 डिग्री. मॅक्सिमम आपण कितीपर्यंत अँगल पॉझिटिव्ह रेक अँगल यूज करू शकतो तर ते 45 डिग्रीपर्यंत आपण यूज करू शकतो. आणि पॉझिटिव्ह रेक अँगल जर तुम्ही बघितलात की जर तुम्ही XY कॉर्डिनेट सिस्टम जर बघितलात तर त्यामध्ये पॉझिटिव्ह रेक अँगल जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो, तर त्याला पॉझिटिव्ह रेक अँगल असे म्हणतात. आता तुम्ही बघितलात की अँगल जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर आला, एकच मिनिट, अँगल जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर आला किंवा फेस जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर आला तर त्याला पॉझिटिव्ह रेक अँगल असे म्हणतात. आणि झिरो रेक अँगल यूज्ड टू ब्रास वर्क पीसेस. म्हणजे झिरो रेक अँगल हे ब्रास वर्कपीससाठी यूज करतात. तसेच ऑल्सो यूज टू थ्रेड कटिंगच्या ऑपरेशनच्या वेळी पण झिरो रेक अँगल यूज करतात. निगेटिव्ह रेक अँगल इज यूज्ड कार्बाइड कटिंग टूलमध्ये निगेटिव्ह रेक अँगल यूज करतात. आणि निगेटिव्ह रेक अँगल इज यूज्ड अप टू 10 डिग्री ओनली. म्हणजे निगेटिव्ह रेक अँगल म्हणजे आता कुठे येणार, तो रेफरन्स लाईनच्या इकडच्या साईडला म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार. म्हणजे इथं जर आला फेस, आपला जो फेस आहे तो इथं आला रेफरन्स पॉईंटच्या, तर त्याला निगेटिव्ह रेक अँगल असे म्हणतात. आणि तो अप टू किती असतो, 10 डिग्रीपर्यंत असतो, अप टू 10 डिग्री -10 डिग्रीपर्यंत असतो. तर अजून सविस्तर जर सांगायचं झालं तर पॉझिटिव्ह रेक अँगल आता सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह रेक अँगल जर तुम्ही बघितलात तर रेफरन्स लाईनच्या म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. जसं तुम्ही पॉझिटिव्ह रेक अँगल इन्क्रीज करता, जसं तुम्ही पॉझिटिव्ह रेक अँगल इन्क्रीज करता तसं जर तुम्ही बघितलात टूल जे आहे तो शार्प होत चाललेला आहे. म्हणजे तुम्ही पहिला बघितलात की जे अल्फा आहे रेक अँगल अल्फा, आणि सेकंड आहे अल्फा डॅश आणि थर्ड आहे अल्फा डबल डॅश. अल्फा डबल डॅश इज ग्रेटर दॅन दी अल्फा डॅश अँड अल्फा डॅश इज ग्रेटर दॅन दी अल्फा. म्हणजे रेक अँगल जे आहे ते आपण जसं इन्क्रीज करतो तसं जे टूल आहे आपला तो शार्प होत जातो. आणि शार्प झाल्यामुळं त्याच्यावरती जे लागणारे फोर्सेस असतात ते कमी लागतात. आणि त्याचमुळे फोर्सेस कमी लागल्यामुळे पॉवर कन्झम्पशन जो असतो तो कमी पॉवर कन्झम्पशन होतो. जसं तुम्ही अल्फा किंवा रेक अँगल इन्क्रीज करता तसं. आणि पण रेक अँगल तुम्ही इन्क्रीज केल्यावरती
तुमचा जो टूल आहे तो शार्प होत चाललेला आहे, तुमचा टूल शार्प होत चाललेला आहे, पण त्याची स्ट्रेंथ जे आहे ते कमी होत असतो. जेव्हा तुम्ही रेक अँगल इन्क्रीज करता तेव्हा तुम्हाला फोर्स रिक्वायर्ड कमी लागतो आणि पॉवर कन्झम्पशन कमी लागतो, कारण तुमचा जो टूल आहे तो शार्प होतो आणि त्याचमुळे तुमचा जो टूल आहे त्याची स्ट्रेंथ कमी होत असते. नेक्स्ट पॉईंट आहे तेच सांगितलेलं आहे, तर मेक दी टिप मोर शार्प ॲट दी पॉईंट, दिस रिड्यूस दी स्ट्रेंथ ऑफ द टूल्स. जर आपण अल्फा वाढवलो किंवा रेक अँगल वाढवलो तर टूल शार्प होतो आणि त्यामुळे त्याची स्ट्रेंथ कमी होतो. रिड्यूस दी कटिंग फोर्स अँड पॉवर रिक्वायरमेंट. जर तुम्ही टूल जर शार्प केला तो इझिली पेनिट्रेशन होऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावरती जे लागणारे फोर्सेस असतात ते कमी होतात आणि पॉवर कन्झम्पशन देखील कमी होतो. हेल्प्स टू फॉर्मेशन ऑफ दी कंटिन्युअस चिप इन डक्टाईल मटेरियल. म्हणजे कंटिन्यू टाईपचा चिप, कंटिन्युअस चिप फ्लो, जो टाईप्स ऑफ चिप्समध्ये आपण शिकणार आहोत कंटिन्यू टाईप चिप म्हणजे काय. तर कंटिन्यू टाईप चिप जे आहे तो जसं आपण रेक अँगल वाढवतो त्यामुळे कंटिन्यू टाईप चिप फॉर्म होऊ शकतो डक्टाईल मटेरियल कटिंग मशीनिंग करताना. अँड हेल्प टू अवॉइड दी फॉर्मेशन ऑफ दी बिल्डअप एज. बिल्डअप एज अवॉइड जर रेक अँगल पॉझिटिव्ह असेल तर बिल्डअप एज अवॉइड होतो. बिल्डअप एज काय हे आपण पुढं पाहणारच आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला झिरो रेक अँगल. एकच मिनिट. झिरो रेक अँगल. आता झिरो रेक अँगल म्हणजे काय, आपला जो फेस असतो, आपला जो टूल फेस असतो तो रेफरन्स लाईनवरतीच असतो, रेफरन्स प्लेनवरतीच असतो, तर त्याला झिरो रेक अँगल असे म्हणतात. तर नेमकं झिरो रेक अँगल कुठे यूज करतात, तर इट इज यूज टू फॉर्म टूल. म्हणजे जेव्हा आपण गिअर कटिंग वगैरे करायचा असतो आपल्याला, त्यावेळी हा झिरो रेक अँगल असलेला टूल आपण यूज करतो आणि याची जो स्ट्रेंथ आहे तो जास्त असतो. कारण तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुम्ही रेक अँगल जेव्हा तुम्ही डिक्रीज करता तेव्हा लिप अँगल जो आहे, लिप अँगल इज नथिंग बट दी अँगल बिटवीन दी फेस ऑफ द टूल अँड दी फ्लँक ऑफ दी टूल. या दोघांमधल्या अँगलला लिप अँगल असे म्हणतात. तर लिप अँगल जर वाढला की तुमचा जो स्ट्रेंथ असतो टूलचा तो वाढतो. म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये तर रेक अँगल 0 आहे म्हणजे लिप अँगल जास्त आहे. लिप अँगल जास्त आहे म्हणजे याचा स्ट्रेंथ जे आहे ते पॉझिटिव्ह रेक अँगलपेक्षाही जास्त असतो. नेक्स्ट आहे आपला निगेटिव्ह रेक अँगल. निगेटिव्ह रेक अँगल म्हणजे जर तुम्ही इथं बघितलात फिगरमध्ये, एकच मिनिट, तर आपला जो फेस आहे कटिंग टूलचा फेस तो रेफरन्स लाईनच्या पलीकडे आलेला आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आलेला आहे. मग यालाच निगेटिव्ह रेक अँगल असे म्हणतात. जर तुम्ही बघितलात तर निगेटिव्ह रेक अँगलमुळं आपला जो लिप अँगल असतो, अँगल बिटवीन दी फेस अँड प्लँक ऑफ द कटिंग टूल, तर तो अँगल वाढतो. त्यामुळं स्ट्रेंथ ऑफ द टूल जे आहे तो वाढतो. स्ट्रेंथ ऑफ द टूल वाढतो. निगेटिव्ह अँगलची जी स्ट्रेंथ असते, निगेटिव्ह रेक अँगल टूलची जो स्ट्रेंथ आहे तो जास्त असतो. आणि जर तुम्ही बघितलात तर हे जे टूल आहे हे मोस्टली कुठं यूज करतात, तर जे ब्रिटल मटेरियल असतो, ब्रिटल मटेरियलवरती ऑपरेशन करण्यासाठी किंवा ब्रिटल मटेरियलवरती जे आपण मशीनिंग करत असतो त्यावेळी या टाईपचा टूल यूज करतात. आणि तुम्ही इथं बघितलात की एरिया जो आहे हीट डिसिपेशनसाठी तो जास्त आहे. म्हणजे हा जो टूल आहे यामधून हीट डिसिपेशन जास्त होतो, कारण एरिया जो आहे हीट डिसिपेशनसाठी तो लार्ज आहे याला. आणि रेक अँगल तुम्ही डिक्रीज केल्यामुळं किंवा निगेटिव्ह रेक अँगल केल्यामुळं तुम्हाला कटिंग फोर्स जो आहे तो जास्त लागतो आणि पॉवर कन्झम्पशन देखील जास्त लागतो. नेक्स्ट आहे आपला इफेक्ट ऑफ साईड रेक अँगल. तुम्हाला माहिती आहे साईड रेक अँगल जर तुम्ही बघितलात तर जर साईड रेक अँगल जर तुम्ही बघितलात, लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं साईड रेक अँगल जर तुम्ही डेफिनेशन बघितलं साईड रेक अँगलचं, तर द अँगल बिटवीन दी फेस अँड दी लाईन विच इज पॅरलल टू दी बॉडी, जर तुम्ही एकच मिनिट. साईड रेक अँगल इट इज अँगल बिटवीन दी फेस ऑफ द कटिंग टूल अँड दी लाईन विच इज पॅरलल टू दी बॉडीला पॅरलल असलेली लाईन
अँड इट इज मेजर्ड ऑन दी फ्रॉम दी साईड व्ह्यू ऑफ दी कटिंग टूल. साईड व्ह्यूपासून तुम्ही त्याला मेजर करू शकता. म्हणजे अँगल जे आहे आपला जो फेस आहे कटिंग टूलचा फेस आणि पॅरलल टू दी बॉडी, द लाईन विच इज पॅरलल टू दी बॉडीला पॅरलल असलेली लाईन, ह्या दोघांमधले अँगल जे आहे ते त्याला साईड ग्रेक अँगल असे म्हणतात. आणि हे जे आहे तर ते तुम्हाला जर मेजर करायचं असेल किंवा बघायचं असेल तर तुम्ही साईड व्ह्यू कटिंग टूलच्या साईड व्ह्यूवरून तुम्ही बघू शकता. किंवा दी प्लेन विच इज विच इज परपॅन्डिक्युलर टू दी बेसला तो परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे. अँड इट इज परपॅन्डिक्युलर टू दी साईड कटिंग एजला जर परपॅन्डिक्युलर आणि बेसला परपॅन्डिक्युलर असा प्लेन जो असतो त्यावरतीच तुम्हाला साईड ग्रेक अँगल पाहता येतो. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर नेमका साईड ग्रेक अँगलचा नेमका इफेक्ट काय होतो. ॲज साईड ग्रेक अँगल इन्क्रीजेस फोर्स आर डिक्रीज बट इन स्मॉल अमाऊंट. म्हणजे साईड ग्रेक अँगल जर इन्क्रीज केलो आपण तर जे फोर्सेस लागतो कटिंग फोर्सेस ते कमी लागतात पण व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये, निग्लिजिबल म्हणलं तरी पण चालेल. आणि पॉवर रिक्वायर्ड इज ऑल्सो डिक्रीजेस. आणि पॉवर जे रिक्वायर्ड असतो तो पण कमी लागतो पण व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये. आणि साईड ग्रेक अँगल जो आहे तो मॅक्सिमम 5 to 15 डिग्रीमध्ये असतात. साईड ग्रेक अँगलचा जो अँगल आहे तो 5 to 15 डिग्रीमध्ये असतो. हे झालं साईड ग्रेक अँगलबद्दल. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ रिलीफ अँगल. रिलीफ अँगल नेमका कशाला प्रोव्हाइड करतात. जर तुम्ही रिलीफ अँगलचं जर डेफिनेशन बघितलात, दी अँगल विच इज दी अँगल बिटवीन दी फ्लँक ऑफ दी कटिंग टूल अँड दी वर्कपीस, मशीन्ड वर्कपीस, किंवा दी अँगल बिटवीन दी फ्लँक ऑफ दी कटिंग टूल अँड दी लाईन विच इज परपॅन्डिक्युलर टू दी बॉडी. म्हणजे जर तुम्ही बघितलं हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्लँकचा जो अँगल असतो, प्लँकचा जो सरफेस आहे तो आणि बॉडीला नॉर्मल असलेला किंवा बॉडीला परपॅन्डिक्युलर असलेली लाईन या दोघांमधल्या अँगललाच आपण रिलीफ अँगल असे म्हणतो. मग त्याचा इफेक्ट नेमका काय होतो. रिलीफ अँगलमुळं इट प्रोव्हाइड्स दी अवॉइड रबिंग बिटवीन दी टूल अँड वर्कपीस. रिलीफ अँगलमुळं जे आपण मशीनिंग केलेला जो पार्ट असतो वर्कपीसचा आणि टूल यामध्ये गॅप मेंटेन होतो, त्यामुळं रबिंग ॲक्शन होत नाही इथं. आणि आपला जो मशीनिंग केलेला जो पोर्शन आहे, सरफेस फिनिशिंग जे केलेलं आहे तो चांगला राहतो. म्हणजे त्यावरती कोणताच रबिंग येत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे, तर रिलीफ अँगल जर आपण इन्क्रीज केलो तर ऑटोमॅटिकली स्ट्रेंथ डिक्रीज होतो. का म्हणजे रिलीफ अँगल जो तुम्ही इन्क्रीज केलात तर काय होणार, जसं जसं तुम्ही रिलीफ अँगल इन्क्रीज करत जाणार तसं जसं टूल जो आहे तो शार्पर होत जाणार. जस्ट आपण ग्रेक अँगल बघितल्याप्रमाणे शार्पर झाला टूल तर फोर्सेस जे रिक्वायर्ड असतात ते कमी लागतात आणि पॉवर कन्झम्पशन देखील कमी होतो. पण टूलचा जो स्ट्रेंथ आहे तो महत्त्वाचा कमी होतो रिलीफ अँगल जर आपण इन्क्रीज केलो तर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इफेक्ट ऑफ कटिंग एज अँगल. आता कटिंग एज अँगल म्हणजे तुम्हाला सांगितलेलं होतं की जे साईड कटिंग एज अँगल जर एंड कटिंग एज अँगल जर तुम्हाला बघायचं झालं तर जो आपला एंड कटिंग एज असतो तो दी अँगल बिटवीन दी एंड कटिंग एज अँड दी लाईन विच इज परपॅन्डिक्युलर टू दी साईड ऑफ दी शँक. आता शँक जो असतो आपला टूलचा तो शँक आणि त्याला परपॅन्डिक्युलर लाईन, ते लाईनमधून जो आपला कटिंग एज असतो त्या दोघांमधल्या अँगललाच आपण एंड कटिंग एज अँगल असे म्हणतो. आणि साईड कटिंग एज जर सांगायचं झालं, साईड कटिंग एजचं जर म्हटलं, साईड कटिंग अँगल बिटवीन दी साईड कटिंग एज किंवा साईड कटिंग फ्लँक अँड दी साईड ऑफ दी बॉडी शँक. बॉडीचा जो शँक असतो किंवा जो टूल शँक असतो, टूलचा शँक आणि दी साईड कटिंग एज या दोघांमधल्या अँगललाच आपण साईड कटिंग एज अँगल असे म्हणतो. आणि हे टॉप व्ह्यूवरूनच आपल्याला दिसतो किंवा द प्लेन विच इज पॅरलल टू दी बॉडी ऑफ दी कटिंग टूल यावरून आपल्याला ते दिसतो. आणि त्याचा इफेक्ट नेमका काय होतो, मेनली इन्फ्लुएन्स दी सरफेस फिनिशिंग ऑफ दी कॉम्पोनंट. सरफेस फिनिशिंगवरती त्याचा महत्त्वाचा इम्पॅक्ट होतो. कसा, जर तुम्ही सपोज जर एंड कटिंग एज अँगल जे आहे ते जर तुम्ही डिक्रीज केलात म्हणजे कमी केलात तर काय होणार, जो लिप अँगल आहे तो इन्क्रीज होणार. लिप अँगल जे आहे ते इन्क्रीज होणार. किंवा जो आपला नोज जो आहे तो त्याचा जो रेडियस आहे तो इन्क्रीज होणार. मग त्याचा रेडियस इन्क्रीज झाल्यावरती टूलचा जो स्ट्रेंथ असतो तो इन्क्रीज होतो आणि आपल्याला सरफेस फिनिशिंग जे आहे ते गुड भेटतो.
म्हणजे आपण जसं जसं एंड कटिंग अँगल जसं जसं तुम्ही इन्क्रीज करता डिक्रीज करता तसं तसं तुमचा लिप अँगल जास्त भेटतो, म्हणजे लिप अँगल इन्क्रीज होतो, किंवा तुम्ही नोज रेडियस इन्क्रीज होतो असंही म्हणू शकता. आणि त्यामुळं स्ट्रेंथ ऑफ द टूल इन्क्रीज होतो, टूलचा स्ट्रेंथ इन्क्रीज होतो आणि तसेच गुड सरफेस फिनिशिंग आपल्याला भेटतो. किंवा किंवा जर जे तुम्ही कटिंग एज अँगल आहे, कटिंग एज अँगल जर तुम्ही डिक्रीज केलात तरी देखील आपल्याला जो लिप अँगल आहे तो इन्क्रीज होतो आणि जो नोज रेडियस आहे तो पण इन्क्रीज होतो आणि स्ट्रेंथ ऑफ द टूल ऑल्सो इन्क्रीजेस अँड वी गेट मोर सरफेस फिनिश. आपलं सरफेस फिनिश पण चांगला भेटतो. हे झालं इफेक्ट्स ऑफ कटिंग टूलबद्दल. तर आजच्या व्हिडिओला आपण व्हिडिओ इथंच पॉज करू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ मेटल कटिंग प्रोसेसेस जे आहेत, म्हणजे मेटल कटिंगचे 2 टाईप्स आहेत, एक ऑब्लिक कटिंग आणि एक ऑर्थोगोनल कटिंग, त्याबद्दल आणि तसेच टाईप्स ऑफ चिप फॉर्मेशन ड्युरिंग कटिंग करताना ज्या टाईपचे चिप फॉर्मेशन होतात त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करू. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.